कृष्ण 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 हरे 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 राम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धेन मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटता हितबुद्धिरहस्य शरस्त भगवान अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ महाराज जो आनंद सत्यप्रकाश विभुवाणी आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुणैममिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच्याही आत्मा आप्त काम तरी नमन कवणा करावी म्या म्हणून असो ते विशेष आपण पया सारिखे जे चराचर देखे अखंडित सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐशी मनोधर्मे नेनेची जो हे समविषम भाव अनेक विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती हे एक एक काय सांगावे जया त्रिलोकी त्यागिवे मी ऐसे स्वभावे बोधा आले तयाही देहा एकुकी राहती लौकिकी सुखदुःखाची तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसे प्रतिती परब्रह्मेची हा म्हणून आपण पा विश्व जे देखीजे आणि आपण विश्व होईजे ऐसे साम्येची एक उपास जे पांडवागा हे तुते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी दे साम्य परोती जगी प्राप्ती नाही. अध्याय 6व्या अध्यायामध्ये 32व्या श्लोकावर भगवंत अर्जुनाला गीतेचं रहस्य सांगत असताना आत्मसंयोग योग अध्यायाचं नाव आहे आत्मसंयोग. संयोग म्हणजे मिळणे आणि योग तुटातूट होणे. म्हणून आत्मसंयोग योग याच्यात भगवंत अर्जुनाला 32व्या श्लोकावर चिंतन सांगत असताना माऊली आपल्या भाषेमध्ये ओयबद्ध पद्धतीनं अलंकार घालून सहज तुम्हाला कळल तुमच्या भाषेत असं ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हा आम्हाला प्रतिपादन करायले. म्हणून महाराज म्हणतात म्हणून असो अरे असू दे म्हणून तुला जे सांगायलो मी ते विशेष हे जे सांगायलं हे फार विशेष आहे. काही काही गोष्टी
विशेष बोलावं लागत असतात. आपण बी बोलता बोलता ते बाकीच्या गोष्टी टाकून द्यावं म्हणून बाकीच्या टाकून द्या. आता मी तुम्हाला विशेष सांगतो, मुद्द्याचं बोलतो असं म्हणतं ना माणूस. आता लय बोललो तर आपण आता चोरीकीला बसल्यानंतर लय बोलले पाहुणे इकडं तिकडं सगळ्या गोष्टी झाल्या. आता मी तुम्हाला आता 4 गोष्टीचं मुद्द्याचं सांगतो. आता मुद्द्याचं सांगतो, विशेष सांगतो. तसं भगवंत म्हणतात अर्जुना तुला आता मी विशेष सांगतो, विशेष सांगतो. आणि ते सांगत असताना आपण सारखे तो हे सगळं जग जे पाहत असतो चराचर जग, तर त्याच्याहून तो भिन्न समजितच नाही. आपल्याहून जग काय नाही, भिन्न नाही अशी त्याची प्रतीती असते. माझ्याहून हे काहीच वेगळं नाही, जे जे आहे तर मद्रूपच आहे, माझ्याहून काहीच भिन्न नाही असा तो त्याला पाहत असतो. आपण आपल्याला पाहतो पण मी एक आहे, माझ्याहून बाकी वेगळं आहे. हे आपलं पाहणं आहे, ते द्वैतातलं पाहणं आहे. यालाच काय म्हणते, द्वैत म्हणतात. मी आहे आणि हे बी आहे, मी आणि हे, अहम आणि मम, हे डबल अध्यास आहे. बघा पशुपक्ष्याच्या ठिकाणी एकच अध्यास आहे, मम अध्यास आहे, अहम अध्यास आहे, मम अध्यास नाही. तिथं कुत्र्याला मी आहे असं वाटतं, पण माझं इथं माझं कोण आहे असं त्याला माझं कोणीच नाही इथं असं वाटतं त्याला. कोणाला वाटतं मग कुत्रं ज्याने पाळलंय, मालक बिमार पडला म्हणजे ते भाकर सोडित नाही, खाचं प्याचं सोडित नाही, झोप सोडित नाही, त्याच्या गरजा ज्या असतील त्या पूर्ण करतो ते. हां, जर कुत्रं बिमार पडलं तर मालक मात्र दुःखी होतो की एवढं मोठं कुत्रं आणलं मी, 10,000चं 15,000चं 20,000चं, ते काय झालंय, दुःखी कोण होतं, मालक बिमार पड्याव. हां, कुत्रं नाही बिमार होत, ते त्याला जसं ते रोजचा दिनचर्या असते ते पूर्ण करतो. घोडं बिमार पडलं तर मालक सुकतो, पण मालक बिमार पडला तर घोड्याला काय नाही, ते मस्त चारा पाणी खात. म्हणजे तिथं अहम अध्यास आहे, मम अध्यास नाही. आपल्याला सोडून बाकीकडं अहम अध्यास आहे, मम अध्यास नाही, माझं नाही. इथं तर मी बी आहे आणि माझं बी आहे. इथं कोणचा अध्यास आहे, मी बी, अहम ममता, मी आणि माझे, परती टाकी ओझे, अहम ममतेच्या लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी. म्हणून इथं शब्द आलाय, म्हणून जन्म मरणाची दुथडी डवळत ठेले. ही जन्म मरणाची थडी भरलेली आहे, पूर ओसरतच नाही, वाहलेला आहे सारखा तो. आता एका थडीतून निघालोच बाहेर आपण जन्मातून, आता पुढं थडी लागली येणारी कशाची, मरणाची. आणि त्याच्या मधात पाड्यालं डहोळायलं, त्याच्यातच काय चालू आहे, डहोळणं चालू आहे. पुढची थडी काठ याचा राहिला कशाचा, मरणाचा. आता मरणातून सुटले की पुन्हा जन्म, की चालले पुन्हा पोहत पोहत मरणापर्यंत, मेले की पुन्हा. असं किती बाऱ्या झालं जीवनात, किती बाऱ्या. अनंत शरीर मिळाले, अनंत बाऱ्या शरीर पडले, पुन्हा पुन्हा शरीर, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू. ध्यानात घेण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. जन्म बी अवघड गोष्ट आहे जीवनातली, आणि मृत्यू बी अवघड आहे. अरे नाही, जीवाला शरीर मिळणं म्हणजे दुःख आहे. तुम्हाला शरीर मिळालं म्हणजेच काय मिळालं, दुःख मिळालं, दुसरं काहीच नाही मिळालं. शरीर मिळालं म्हणजे दुःखातच सुरुवात झाली. हा अनुभव आहे सगळ्याचा. तुम्हाला तुमच्यामुळं दुःख नाही, तर शरीराचं तादात्म्य केल्यामुळं दुःख. सगळे जे दुःख आहेत ते कशामुळं, शरीराचं तादात्म्य. शरीर मिळालं म्हणजे गर्भवास मिळाला, शरीर मिळालं म्हणजे बालपण आलं, शरीर मिळालं म्हणजे तारुण्य आलं, शरीर मिळालं म्हणजे वार्धक्य आलं, शरीर मिळालं म्हणजे मृत्यू आला, रोग आला.
काय काय आलं शरीराच्या माध्यमातून तुमच्याकडं? गर्भवास आला. कशाच्या माध्यमातून? 9 मास कष्टलाशी 9 महिने 9 दिवस गर्भात राहावं लागलं. इकून तिकून असणारं आला तर बालपण गेलं नेणता. लहानपणात खेळण्यात मिळण्यात याच्यातच काय गेलं? गेलं ते. पुढं तारुण्य आलं. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, मोजीत नाही तो. पाय टिकेल तिचं पाणी काढी म्हणतो. हे काय असते? ती धुंद असती. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, सदा मुसमुसी रेड्या जायचा, हलगाटासारखा फस फस करतात. मोजीत नाही कोणाला, मानित नाही कोणाचं काही. ते एक अवस्था आहे ती तारुण्याची. पाहता पाहता तारुण्य निघून जातं आणि पुढं काय येतं? राधाक्य. आणि आता ते म्हातारपण तर इतकं बेकार काम आहे. दिसत एक नाही, ऐकू येत नाही, चालता येत नाही, कोणाला बोललं ते कोणी ऐकत नाही, कोणी नादी लागत नाही. म्हणजे अवघे करते हाडहाड. आपलेच ज्याला तुम्ही आपलं म्हणते ते सगळे दुरावते. जे तुम्हाला मान देते ते तुमचा अपमान करते. ही वास्तव हे पोथीत नाही, हे जीवनातलं आहे आपल्या. जे तुम्हाला मान देत होते, आदर करीत होते, ते तुमचा काय करायले? अपमानित करायले. अपमान करते. रावसाहेब म्हणत होते तुम्हाला, आता म्हातारं म्हणायले. त्याला बरं वाटत नाही, पण काय करतात? कोणालाच वाटत नाही बरं की ए म्हाताऱ्या. कोणाला बरं वाटत? पण काय करता? काही चलत नाही. दुःख होतं त्याला त्या शब्दाने. आणि मग जे जे शब्द त्याच्या कानावर पडते तर दुःखी होतं. आणि म्हातार करता मन होता 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 म्हातार होता होतात पुढं असणारं मृत्यू येतो. एक दिवस टपकन दिशी काय येतं? मृत्यू येतो. आणि मग मरणांत दुःख येते. मरण म्हणजे साधी गोष्ट नाही जीवनातली. भयान येते, भयान परिस्थिती असती. तुम्ही एखादा माणूस देह पडत असताना पहा, तुमचे थरथर थरथर काप होते, पाया थरथर होते. तुमच्या शरीरात तुमचं शरीर असणारी बीपी वाढती, तिथं धडधड धडधड छाती होती. तुम्हालाच इकडं काय होती? काही काही माणसं चक्कर येऊन पडत आहेत. मरत ते नाही, चक्कर येते याला. मरत ते आणि चक्कर येते याला. वाटरूड फाट्यावर नुसता ॲक्सिडेंट पाहिला त्या माणसानी तर त्यालाच अटॅक येऊन मिळाला. तो मागलची घटना आहे. काऊन की त्याचा पूर्ण मेंदू रस्त्यात पडला होता आणि तो पाहायला गेला. पाहिलं त्याने, ते उडाला नेमका झालेला. ते असं उडू लागलं ते मेंदू त्याचा. उडू लागलं. आणि ते त्यांनी पाहिलं. प्रत्यक्षही बरं आहे. पाहिल्याबरोबरच त्याला काय आली? अटॅक आला. जागीच मिळाला ते. आणि भयानक घटना. ऐका जरा ध्यान देऊन. ते कवाड लावून घ्या बरं. ते लावून घ्या कवाड. बघा, अर्जुनाने गीता ऐकली युद्ध काळामध्ये आणि आपण ऐकली फॅन आहे, बसायला आहे, सगळ्या व्यवस्थित आहे, तरी पण ऐकायला आपण तयार नाही. आपलं मन आपल्या हातात नाही. आणि परमार्थाला लागतं मन, काही लागत नाही. काय लागतं? मन. तुम्ही मन देऊन ऐकत नाहीत म्हणून तुम्हाला कळत नाही. कळायला काय अवघड नाही आहे. सोपं करून ठेवलंय माऊलीनं. काय त्रास झाला माऊलीला. ज्ञानेश्वरी कोणी लिहू देईन. ही ज्ञानेश्वरी कोणी लिहू देईन. हिंदू लिहू देईनात. आमच्या मंदिरात तुम्हाला प्रवेश नाही. आमच्या मंदिरात तुम्ही अजिबात नाही, तुमचं ते दुकान मांडायचं नाही. जसं आपलं आहे ना तसंच आमच्या मंदिरात बाकीचं चालतं. पण हे तुमचं मांडू नका हे दुकान. यांनी माणसं काय होतील? पागल होतील, येडे होतील.
कशाने? हे ऐकून येडे होते, तेच मांडू नका, मग आमचे बाकी सगळं चालतं तिथं, पण हे नका मांडू, हे दुकान नको आहे म्हणून नाही लिहू दिली ज्ञानेश्वरी माऊलीला. विरोध केला, ब्राह्मणांनी लावू दिलं, हे वाळूत टाकलेले कट्टे येतं, यायला मंदिरात येऊ देऊ नका, नाही येऊ दिलं. हो, एवढ्या माऊलीला नाही लिहू दिली का ज्ञानेश्वरी? मग शेवटी त्यांनी ठरविलं, म्हणून आपण आता मस्जिदमध्ये लिहू. कुठं? रफाड होती मोठी त्या नेवाशाची मस्जिद, पहा तुम्ही जाऊन आता एखांबार. अशा गोष्टी पाहिल्या पाहिजे. 2 धाम 4 धाम केल्यापेक्षा ही ठिकाणं पाहिली पाहिजे. डोक्यात प्रकाश पडतो. 2 धामांनी 4 धामांनी डोक्यात प्रकाश नाही पडत, अहंकार वाढतो. मी काय केले आणि उघड पडतं ते लग्नात, तेव्हा अहंकार उघडा पडतो. चला ना जेवायला, म्हणजे आपल्याला जमत नाही. कुठलं जमत नाही? आमचे झालेलं आहे, आमचे 4 धाम झालेली आहे, आम्हाला ते खायचं नाही. कुठलं खायचं नाही? हां, आमचे काय झाले, पडला अहंकार उघडा त्याचा. काऊन किस्सा आथे ना अंतरीचे धावे आवरिता परी आवरे ना, पडला त्याचा अहंकार तिथंच. दाखवायची गरज नाही, सहजच कळाला की याचे काय झाले, याचे झालेत आता 4 धाम. हे बिनगोर झाला मरायला आता. म्हणून अवघड काम आहे ते हे. म्हणून माऊली तिथं गेले, तिथं मुसलमान आता तिथंच पहिलाच असणार. आणि ते म्हणले, तुमचे लोक तुम्हाला जर लिहू देत नाही, मंदिरात तुम्हाला प्रवेश नाही, तर आमचे तर हे आम्ही आमचेच आहेत, आम्ही इथं कोणाला येऊ देत नाहीत. आम्ही कवा मंदिरात लाजच्या गेलेत का? पाहिलं का तुम्ही? हां, तुम्ही तरी लांबून दर्शन घेतात. पीर मासला तर तोंड थोबाड हालून पिराचं काय घेतात. पण ते इतके धर्मवेडे ते तुमच्या मंदिरात यायला तयार नाहीत, कसेच येत नाहीत. ते 5 टाईम नमाज पडते, पण चुकून ते तुमच्या मंदिरात येणार नाहीत. मग ते माऊलीला सांगितलं त्यांनी की इथं तुम्ही काही ते नका मांडू बापा दुकान, आमची आहे ती. तुमचे लोक तुम्हाला लिहू देईनात, आम्ही नाही. ते म्हणजे तुमची कशावणे? म्हणले आमचीच आहे. म्हणले ती सांगा, मग तिला बोलायला लावा. आता मैजीत कुठे बोलत असते? असं ऐकलं तुम्ही कुठं? ती म्हणली शक्य आहे का ती कशी बोलल? म्हणले मी जर बोलू दिली तर, मी बोलायला लावलं तिला तर. त्यांनी पहिलीच गोष्ट ऐकली. ते म्हणले जर ती बोलली तर तुम्ही लिहा बाबा. मैजत जर बोलली, तिनं प्रवेश दिला की लिहू द्या बापा यायला, तर मग आम्ही लिहू द्यायला तयार आहे. केवढा चमत्कार, केवढा चमत्कार आहे. आपल्याला वाटत नाही ते, आपण पाहायला तयार नाही. मैजेत बोलली, ती मैजत बोलली, ते भीती बोलल्या की हे 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 खुदा का आदमी है, हे अल्लाह का आदमी है, अल्लाह ने भेजा है उनको. अशी कोण बोलली? नाही कळत येत का शब्द आहे? हां, खुदा का बंदा है. खुदाचा बंदा है, खुदा का बंदा है, इसको लिखने दो, लिहू द्या त्याला. खुशाल काही विरोध करू नका. पाहिलं, तोंडात हाणून घेतलं त्याने. काय होते ते काजी का कोण ते काय म्हणते त्याला, लिहा बापा पाय धरले. खुशाल लिहा बापा. कोपन आमच्यावर कोण? अल्लाह खुदा. लिहिली तिथं आज पूर्ण ज्ञानेश्वरी लिहिलेली त्या कशावर? नेवाशावर. जशी ज्ञानेश्वर ओम नमो अध्यायपासून तर शेवटपर्यंत पूर्ण लिहिलेली सगळ्या भित्तीवर. 18 अध्याय ज्ञानेश्वरी. नसलं विश्वास तर जाऊन पहा तिथं. कुठं लिहिली? मस्जिदीत नेवाशाला. कोणी लिहिली? ज्ञानेश्वर महाराजांनी. करमत नव्हतं म्हणून लिहिली, त्याला करमत नव्हतं म्हणून लिहिली. हां,
का त्याला तुम्हाला दाखवायचं होतं मला लय अभ्यास आहे म्हणून? हां, पांडित्य दाखवायचं होतं का मी लय मोठा पंडित आहे म्हणून? दर्शक आलं लोकायला तर त्याचं ते दाखवितो. दर्शक जरी आलं तरी त्याचं काय दाखवितो? देव पांडित्य दाखवितो. येत काहीच नाही. असतं दर्शकच उथळ त्या पाण्याला खळखळाटले माटा, भडा 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 वाजत होते. पाणी किती असतं? कमरा इतकंच, पण वाजत मात्र साऱ्या गावाला ऐकू येतं की पूर आला वाड्याला. आला मुग घंट्यात 2 घंट्यात विसरून गेला. उथळत्या पाण्याला गंगेला थडी असतं, पण जवळ जाऊस तर तिचा आवाज येत नाही. कोणाच्या पाहिलं असेल तुम्ही? नसलं पाहिलं तर जाऊन पहा. पूर आल्यावर आवाज येत नाही. इतकं पाणी असतं पण काय येत नाही, शांत असतं. म्हणून लक्षात घ्या. म्हणून तुमच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. इतके कष्ट सहन केली, इतका त्रास समाजाचा. काय केला त्रास समाजाने? खूप त्रास दिला. मारलं, चिखल टाकला, वाळीत टाकून दिलं, स्वीकारलं नाही. सिद्धीपत्र घ्यायला गेले, ब्राह्मणांनी देईनात. तिथं चमत्कार केले, तिथं चमत्कार केला तर ब्राह्मण नतमस्तक झाले. रेड्याच्या मुखातून वेद बोलायला लावला. रेड्या पैठणमध्ये त्याचं नाव होतं नेण्या. म्हणजे तू नेणे तर तो बी कोण आहे? नेणे आहेत. तू आत्मा त्याचा आत्मा एकच. म्हणले हो, माझा आत्मा त्याचा आत्मा काय एकच आहे. मग त्याला मारल्यावर तुला उमटत का? तुझ्या पाठीवर गोळ उमटत येईन का? म्हणले हो, तुमची आशीर्वाद असल्यावर काय नाही होणार. तुम्ही मोठाली महात्मे येतं आणि तुम्ही जर आशीर्वाद द्याला, माझ्या डोक्यावर हात ठेवला तर होईल. ते बी फट मारलं, सगळे वळ कोणाच्या पाठीवर. एवढे दाखवले चमत्कार, तरी आपण ज्ञानेश्वरी ऐकायला तयार नाही. फुकट कशी मिळायची आपल्याला? काही बरं काय लागत? तुम्ही काय उदबत्ती आणता, साखरे आणता, फुलं आणता वाहाला, फक्त येऊन बसायचं ना, ऐकायचं आणि मुक्त व्हायचं. तरी पण आपण ते करायला तयार नाही. इतकं सोपं फुकट असून याला किंमत देईन तुम्ही. किंमत दुसऱ्या गोष्टीला द्यायला तुम्ही. आणि फालतू गोष्टी आहेत त्या. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी करी तुटी देवासाठी, नाशिवंतासाठी ही सगळ्या कोणा संग तुट पाडायली तुम्ही? देवासंग. देवाला बाजूला ठेवून बाकी करायले तुम्ही. आणि जोपर्यंत देव कळत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच कळलं नाही. आणि काही संघ आणलं नाही, काही संघ येणार नाही. हे खरं आहे. काही संघ आणलं नाही तुम्ही आणि तुम्हाला काही जरी सावळलं तुम्ही तर काही नेता येणार नाही. काही नेता येणार नाही. तुमच्या गळ्यातलं काढून घेणार आहेत लोक. असल 5-10 तोळे, 1-2 ग्रॅम नाकात जरी असलं तरी बी ते काढून घेणार. काही असू द्या, बोटातलं जरी असलं तरी. हां, इतक्यात तर म्हणले सगळं होतंय. पुढचा कार्यक्रम चट होतो म्हाताऱ्याचा, बाबाचा. 13 होतं गंगापूजनाचं होतं आणि तिकडे बी होतं. 1-5 ग्रॅममध्ये ठेवू नका, ते काढून घ्या. ही वास्तू आहे बरं. म्हणून ध्यानात घेण्यासारख्या गोष्टी सावध करायला तुम्हाला जे माऊलीनं सांगितलं ते नीट ऐका. त्याच्यात आपलं कल्याण आहे. हेच आपलं खरं आहे जीवन घडीचं. बाकी काहीच उद्ध्वस्त जीवन आहे. लय विचित्र जग झालंय आता. म्हणून इथं महाराज म्हणतात ज्ञानेश्वरी ऐकत असताना म्हणून असो ते विशेष. म्हणून विशेष सांगतो तुला अर्जुना, तो ऐक. भगवंत म्हणतात अर्जुनाला, माऊली आपल्याला म्हणतात तुम्हाला आता तुमचं सांगतो विशेष. कसं सांगतो? इति गुह्यतम शास्त्र. माझ्या हृदयातलं सांगतो अर्जुना तुला. कुठलं सांगतो? हृदयातलं. माणूस कोणाला सांगत नसतं. जे लईच आपल्या जवळ आहे, आपल्या हृदयातलं तो आपल्याला सांगतो. त्याला आपण आपल्या हृदयातलं सांगत असतो. कोण कोणाला सांगतं? आपल्या हृदयातलं. जे त्याच्या हृदयातलं आपल्या ठिकाणी ओपन करीत असतो त्यालाच आपण आपल्या हृदयातलं सांगत असतो. न सांगे
मायबापाशी आई वडिलाला सांगितलं नाही, न सांगे बळीभद्राशी, बळीभद्राला बी सांगितलं नाही, त्याच्यात बी चारी भावाला नाही सांगितलं, ते अर्जुनाशी गुह्य सांगितले, ते अर्जुनाला सांगितलं गुह्य. काहून? अर्जुनाचं हृदय इतकं निर्मळ होतं की तिथं भगवंताला आपल्या हृदयातलं सांगावं लागलं. इतकं निर्मळ होतं अर्जुनाचं हृदय की त्याच्या हृदयामध्ये कृष्ण 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 याच्याशिवाय दुसरं काही नव्हता ध्यास. कारण की त्याच्या हृदयात असल्यामुळं त्याच्या रोमारोमातून झोपला तरी कृष्ण कृष्ण शब्द येत होते. कशातून? केसातून. झोपला, डोळा लागला तरी त्याच्या रोमारोमातून काय निघत होता शब्द. मग त्याच्या हृदयात काय असेल? जे माणसाच्या हृदयात असतं ते वाणीत येत असतं. कुठं असतं? आणि तुम्ही झोपल्यावर तुमच्या हृदयातून वाणीत काय येतं? हां, जाग्या माणसाला कळतं. तुम्हाला नाही कळणार, पण कोणाला कळतं? जाग्या माणसाला कळतं आपल्या हृदयात काय आहे. तो म्हणतो मग बापा तू तर झोपी गेला तेव्हा शिवू लागला. कवा? झोपीतच पाय हाणू लागला, असा करू लागला, हात वर करीन असं करी. कवा? झोपी. आता काळ तसं आहे ना. आता हे लग्नाचं प्रेड आहे, रात्रंदिवस त्याच्यातच. म्हणजे जे रात्रंदिवस केलं, मनात ठुलं, ज्या क्रिया जे विचार मना निगडीत आहेत ते स्वप्नात पुढे येत असते. जे तुमच्या मनात क्रिया येतात, मनात जे विचार आहेत तेच कुठे येतील? स्वप्नात प्रगट होतील. मग तुमच्या क्रिया काय आहेत? संसारातल्याच. विचार काय आहेत? संसारातलेच. व्यवहार काय आहे सगळा बोलण्याचा? संसाराचाच. म्हणजे पाची ज्ञानेंद्रियांनी, पाची कर्म इंद्रियांनी आणि मनाने सगळं कशाला वाहिलं? ते संसाराला. आणि स्वप्नात काय येईल? मग काय येत असतं स्वप्नात? तेच येणार तुम्हाला. जे केलं, जे मनामध्ये ठुलं, हृदयात ठुलं, ते मनी वसे ते स्वप्नी दिसे. सहज आहे. मनात जे ठुलं ते स्वप्नात काय होत असतं? दिसत असतं. तुमचाच प्रश्न आहे, तुम्हाला विचारतो मी. खरंच तुम्हाला असं प्रवचन ऐकलं तुम्ही स्वप्नात? असं स्वप्न कधी पडलं का तुम्हाला? इमानदारीनं सांगा तुम्ही. हां, असं पडलं का तुम्हाला स्वप्न? हां हां, असं. हां, त्या ध्यासावर जे राहील, नित्य ध्यास ज्याला लागला त्याला ते स्वप्न पडत असतं. हां, पडत असतं त्याला स्वप्न. जो नित्य ध्यासात लागला, त्याचं मनात असणारं असं चिंतन चालू आहे, सहज पडतं. हां, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग. ध्यानाचा विषय पांडुरंग, मनाचा विषय पांडुरंग, वाणीचा विषय पांडुरंग. मग ते त्याच्या ध्यानात नाही याचं का? सहज येईल. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग जागृती स्वप्नी. जागृतीत असणारा पूर्ण वेळ त्यांनी परमात्म्याच्या चिंतनातच घातला. काहीच नाही विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे जन, ना आवडे धन, ना आवडे माता, ना आवडे पिता. हे त्याला काहीच आवडणं. देवा वाचून देवच आवडायला, आवडीचा विषय देव झाला. म्हणून त्याला बाकी काहीच आवडत नाही. काय आवडतो? देवच आवडतो. जागृती स्वप्नी पांडुरंग. झोपला तरी देवाचे चिंतन, जागा झाला की देवाचंच चिंतन, देवाचंच मनन, वाणीनं देवाचंच भजन, मनाने देवाचं चिंतन. असं सगळं त्यांनी वाहून टाकलं देवाला. कशाला वाहिलं? जसं आपलं हे ना, आपण सगळं वाहिलं संसाराला. एक आपली बाजू, एक आपली बाजू. आपण कोणाला वाहिलं? संसारालाच वाहिलं. म्हणून आपल्याला संसाराचे स्वप्न, संसाराचंच बोलतो आपण. वाणीचा वापर संसार करायला, इंद्रियाचा वापर संसारासाठी,
विषय भोगण्यासाठी. डोळे रूप पाहायला गुंतले, कान शब्द ऐकायला गुंतले व्यवहारातले, वाणी त्याला गुंतली बोलायला. हे सगळे विषय भोगण्याकरता हे असणारे बहिर्मुख असणारे इंद्रिय गेलेत. आणि ते मन तिकडं धावतं. कशाकडं? इंद्रियाकडं. इंद्रिय धावते ती विषयाकडं. आणि आपण त्या मनाच्या मागं, अगं मशीन मला कुठं नेसी. आपण कोणाच्या मागं? मन नेईल तिकडं. का मन आपल्या मागं का आपण मना मागं? होय, कोण कोणा मागं आहे? मन. बघा तुम्ही मनावर बसलेले आहेत. कशावर बसलेले आहेत? आणि मन कुठं? इंद्रियाकडे गेलेलं आहे. इंद्रिय कोणीकडे? विषयाकडे. हे तर कळतं ना. तुम्ही कोणाच्या मागं येत? मनोमार्गे गेला. कोणा मागं गेला? आणि मन कोणाच्या मागं गेलं? इंद्रियाच्या मागं. इंद्रिय कोणाच्या मागं गेले? विषयाच्या मागं. म्हणून विषय ओढी बोलले. कुणीकडं ओढ आहे तुमची? विषय मिळावा आपल्याला. आतापर्यंत विषय बघले, पुन्हा बी काय पाहिजे? विषयच पाहिजे. विषय ओढी बोलले जी. आता याची कोण करील? आत्ता नरदेहात येऊन आता कोण करील तुमची? हा होय. म्हणून आता याची कोण करील की नुपजे नारायणी भाव. नरदेहात येऊन भगवंत प्राप्ती व्हावा अशी भावना नाही. कुत्र्याला नाही भावना मंदिरात जाऊन पोथी ऐकाव म्हणून, ज्ञानेश्वरी ऐकाव. ही त्याच्याकडं काय नाही? हा भावना नाही. त्याला शरीर नाही का भावना नाही? अहो त्याला भावना नाही म्हणून त्याला काय म्हणते? कुत्र म्हणते. का नाही? शरीर नाही का त्याला? तिथं आत्मतत्व नाही का? सगळ्या गोष्टी आहेत तिथं. फक्त तिथं काय नाही? भावना शून्य. हा शिरलं ते मंदिरात निवत उचलून नाही. इकून तिकून शिरलं ते. एका माणसाने निवत ठुला आणि त्यांनी पाहिलं दर्जातून. कोणी? बस यांनी बाहेर पडणं आणि आत जाणं, निवत उचलून पळून जाणं. मग दर्शनाला गेलं का निवदासाठी गेलं? भावना आहे का ज्याच्याकडे दर्शन घ्यावं आपण? फक्त तिथं काय आहे? फक्त आपल्याला भूक लागलेली, निवड ठेवलेला आहे, हे उचलायचं धू. इकडं तिकडं पाहतं, निवड उचली तर धू. कुठे? रस्त्याला आडंगी जाऊन खातं ते. कोण? म्हणून लक्षात घ्या, तुमच्याकडं भावना आहे. हे मंदिर, ही ज्ञानेश्वरी आहे, भगवंतानी अर्जुनाला सांगितली आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगायले, कळकळीनं सांगायले. म्हणून असो म्हणून असो ते विशेष आपणपणा आपण पयासारखे. हे आपल्यासारखंच आहे सगळं. तुम्हीच आहात. हे जे आहे बघा, तुम्ही सत आहात. हे सत नाही, हे असत आहे, हे खोटं आहे. आणि तुम्ही खरे. तुमचा आणि याच्यातला फरक. तुम्ही कसे येतं? सत आहेत, खरे आहेत. आणि हे शरीर खरं नाही. तुमच्यामुळं खरं वाटायला का शरीर खरं आहे? हा बाई बघा, दागिन्याला किंमत बोटामुळे का त्या छल्ल्यामुळं किंमत आहे त्याला? मड्याला घाला बरं. मड्याला घालावं लागतं का मड्यातलं काढावं लागतो? काऊन? हा काऊन काढावं लागतो त्याच्या बोटातला? नाही, हे बी कळलं ना का तुम्हाला? हा तिथं चैतन्य नाही, तिथं असणार जे जीव होता तो राहिला नाही ना. शोभा नाही राहिली तिथं. आता ते विटाळ झाला तिथं. आता हात लावीत नाही कोणी, लांबून पाहतात लोक. कशाला? मड्याला. इटाळ झाला त्याचा. इटाळ 10 दिवस इटाळ ठेवला त्याचा. 13व्या दिवशी सगळं त्याचं उरकिलं आणि झालं बिनघोर, फिटलं सुद्धा. म्हणून ध्यानात घेण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. म्हणून अर्जुना ऐके आपण पयासारखे. म्हणून तुमच्यासारखं हे नाही. हे जे आहे पसारा तुमच्या पुढं, तुमच्यासारखा नाही. हे असत आहे.
तुम्ही सत आहात. तुमच्याकडे पहा, तुम्ही खरे नाहीत का? देह खरा आहे का? कोण्या हिशोबाने खरा आहे? हा, जो सतत बदलतो तो खरा असतं का? हा, किती बदल आहे. अरे हा जागृतीतला देह स्वप्नात नाही, स्वप्नातला देह जागृतीत नाही, जागृती स्वप्नातला देह सुसुप्तीत नाही. जन्म व्हायच्या आधी नव्हता, मेल्यावर पुढे राहणार नाही, आणि आता असला तरी खरा नाही. इतका बदल आहे त्याचा. हा, ह्या शरीराचा इतका बदल आहे. पाहता 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 गेलं आयुष्य, कितीक राहिलं मेळ नाही. हा, म्हणून पाहता पाहता टळले प्रहार 3. किती प्रहर आहेत? 4 प्रहर असतेत. किती प्रहर आहेत? 4 प्रहर असते किंवा 8 प्रहर असते. 4 म्हणून 3 प्रहर गेले. बालपण गेलं, तारुण्य गेलं, वृद्धाक्य आलं. बैल घेताना तुम्ही असणारे पाहता किती धुरात गेलेला आहे. बैल घेणाऱ्याला माहिती किती धुरात का गेला. हां, म्हणजे दुसऱ्या धुरातला आहे म्हणून अर्थ हा झाला आहे. हो, आणि दुसऱ्या धुरातला म्हणजे हे पहिल्या धुरातला आहे म्हणल्यावर नवीनच गोरं पेठिलेलं आहे. आणि 4थ्या धुरातला शिगा बसलेल्या आहेत. काय बसल्यात? मग आता हे काय नाही, 1-2 वर्ष काम करणार, आता हे लगेच जाणार मग टेम्पूत. काहीच कामी. आता बऱ्याच जणांच्या शिगा बसलेल्या आहेत. 4थ्या धुराला लागलेले आहेत, कोण्या धुऱ्याला. आणि आता कशाला जाणार आहे? ते टेम्पूत बसूनच कटईला ध्यानात द्या. म्हणून तुम्ही वेगळे आहेत आणि हे वेगळे. तुम्ही सत आहात, हे असत आहे. तुम्ही चैतन्य आहेत. तुम्हाला कळतं. बरं, कळत नाही का तुम्हाला? देहाला कळतं का? देहाला कळतं का? देहातल्याला कळतं आता. हां, आता कोणाला कळतं? ह्या घराला कळतं का? घरातल्याला कळतं? घराला कळत नाही. किती माणसं आलीत, पहिले जितके आले तितके आलीत का? किती उठून गेलीत, हे कोणाला कळत नाही? घरातल्याला कळतं. कळणार आहे. तसं शरीर बी घर आहे आणि त्या घरात तुम्ही आहेत. शरीर बी कोण आहे? घर आहे. आणि त्या घरात तुम्ही आहेत. तुम्हाला चट कळतं. कशाचं कळतं? चट कळतं. शरीराचं कळतं, शरीराच्या बाहेरचं कळतं. जे काय व्हालं ते सगळं कळतं तुम्हाला. इथलं कुठलं? क्षेत्रज्ञ तो येथे, मीच जाण निवृत्ते, सर्व क्षेत्रात ते संगोपनी असे. क्षेत्रज्ञ ते जाणणे जे निवृत्ते, ज्ञान तयार ते मानू आम्ही. म्हणून तुम्ही क्षेत्रज्ञ जाणणारे. मग तुम्ही जाणणारे आहेत का नाहीत? हां, तुम्हाला कळतं का नाही? जागृती कळाली का नाही तुम्हाला? स्वप्न कळालं का नाही तुम्हाला? हां, हे इथला पसारा तिथं काहीच नव्हता. तिथलं बी इथं, पण मी तिथलाच इथं आहे आणि इथलाच हे तर फरक कळतो ना तुम्हाला. स्वप्नातलाच मी इथं आहे, स्वप्नातलं इथं काहीच नाही. जे पाहिलं होतं ते संपलं तिथलंच. आणि इथलं बी तिथं काही नव्हतं. इथलं मला तिथं काही नेताच आलं नाही. इथलं इथं तिथलं मग ते तुम्हीच पाहिलं नाही. हे बी तुम्हीच पाहिले, तुम्ही पाहणार आहे. तुम्ही ज्ञान स्वरूप आहात. तुम्ही जाणणारे, स्वप्नाला जाणणारे आणि जागृतीला बी जाणणारे. जागृतीला स्वप्न कळालं नाही, स्वप्नाला बी जागृती, आणि ही दोन्ही तुम्हाला कळाली म्हणजे तुम्ही चैतन्य. जागृतीचे जाणपण, स्वप्नीचे मिथ्य भान आता आहे तुमच्याकडं. सुसुप्तीचे साक्षी तुम्ही पुढं जी येणारी अवस्था आहे सुसुप्ती, ती असणारी जाणणारी, त्याला पाहणारी तुम्हीच आहेत. साक्षी आहे तिथं की सुख झालं होतं, सुख होतं मला तिथे, मी सुखाने झोपलो होतो. कुठं? काहीच नव्हतं तिथं. न शरीर, न मन, न जग, न विषय, तरी पण मी कसा होतो? सुखात होतो. सुखात निर्विषय सुख भोगलं मी. कुठं? म्हणून माणसाला सुसुप्तीत काहीच आवडत नाही. इतकी आवडती तुम्हाला, काही आवडत नाही तुम्हाला. झोपीत काय आवडतं? किती प्रिय आहे तुम्हाला झोप?
किती आवडत ती झोप? सांगा बरं, झोप इतकं काय आवडतं जगात तुम्हाला? हां, जर तुमचं काही जरी असेल काम व्यवहारातलं आणि झोप आली तर सगळं बाजूला करताना झोपाता तुम्ही. हां, पैसे मोजता मोजता झोपतात, ते सकाळी मोजता येते, टाकून द्या बाजू. काय आली? हां, किती कामं जरी असले ना, झोप आली तर बाजूला करतं माणूस. इतके कपडे शिवायचे, उद्या शिवता येते. हां, बाजूला करतं कामं. इतकी झोप. अहो, जर तुमचं पोरगं असेल लय दिवसाला झालेलं आहे आणि ते जर किरकिर करू लागलं तर ते बायकोला म्हणता याला घेऊन जाय बरं, मला काय आली? झोप आली, घेऊन जाई. आवडेल? आवडत नाही का? हां, आवडतं, पण झोपी इतकं. जर असणारी ती बायको कणू लागली, तिचं दुखू लागलं, कणू लागली ती, ते म्हणते तू तिकडं मर बरं. कुठं मर? इथं कणू नको माया जाऊ, मला काय आली आता? हां, झोप आली नाही तर ते तू तिकडं मर. कुठं मर? इथं माया जगळ मरू नको, तिकडं मर, मला झोप घेऊ देईना. घोरणारा माणूस घोरू लागला तर ह्यो म्हणतो त्याला पालसं करा ना, उतानं करा बरं, ह्यो मला काय देऊ देईना. हा, येरी इतका येरी यांनी संघ नेलेला आहे. दुःख येऊन एकाला सोडित नाहीत. झोपीच्या टायमालाच कोण शत्रू आला ते सांग. हां, म्हणून हे ते म्हणते न ग बाबा, ते माणूस ते लय रातच्या काय होतो होतो, त्याला बाजूला करा, आथरून त्याला बाजूला टाका. काहून आवडणं? एरीले आवडायला आता काहून आवडं? तुमच्या झोपीला आड याला, तुमच्या झोपीच्या सुखाला आड येतं, त्याला बाजूला करता तुम्ही राव. कळून घ्या ना जरा. बायको असू की पोरा असू की पैसा असू, कोण्या सुखाला आडवाल्यावर इतकं तुम्हाला काय आवडतं? कोणाचं येते सुख? कोण सुख आहे तिथं? अरे तुझं सुख येते, तुझ्याहून वेगळं नाही ते, फक्त ते अज्ञान आहे. ते अज्ञान जर गेलं तर तितका सुखी तू आता बी. काय गेलं तर ते आवरण जर गेलं, ते आवरण इथं जात असतं ज्ञानेश्वरी ऐकून. म्हणून तुम्ही चैतन्य आहात. कसे आहात? चैतन्य आहात, जाणणारे आहात तुम्ही. तुमच्या स्वरूपावर आहात तुम्ही. कुठे राहा? तुमच्या स्वरूपावर जाणणारे सत आहात, चित आहात तुम्ही. चैतन्य स्वरूपात सत्य आहात. शरीर जड आहे, शरीराला कळतच नाही. ज्या मटेरियलाचं झालंय त्यालाच कळत नाही. ज्या मटेरियलाचं कोण झालंय? जसं हे घर झालेलं आहे, वाळू, सिमेंट, इटी, पुन्हा काय काय झालं तुम्हीच बांधलं? खडी, वाळू, सिमेंट, विटा, पाणी, याचं मिळून काय झालं? मग आता त्या सिमेंटेला कळतं का? हा, वाळूला कळतं का? खडीला कळतं का? कळतं का? हे गजाला कळतं का? गज तर विसरले तुम्ही. ढसळं ना आपल्या अंगावर, गज नाही घातल्या. कळतं का त्याला? हे कळत नाही का तुम्हाला? कळतं का त्याला? वाळूला कळतं का? कुठून आणली, काय झाली, कशी लावली, कळतं वाळूला? हा, नाही कळत. गजाला नाही कळत. इटीला कुठून आणली ती, तिला नाही कळत. शिरसाळ्याहून आणली का कुठून आणली, तिला काही नाही, मेळ नाही. तसंच जसं हे त्या पंचधातूचं झालेलं आहे, पंचभूताचं, तसंच हे बी बिल्डिंग, हे बी मंदिर. वाटत नाही का मंदिर नाही आहे? हे बी मंदिर आहे, पण मंदिर ठुलं नाही. तुम्ही धर्मशाळा करून टाकली. कोणी यान बसा, टिकली मारा, निघून जा. काय केली? कोणी या, खुल्ला प्रवेश. पहिल्या होत्या धर्मशाळा,
मसनजोगी आला त्याच्यातच, हां डोंबरी आले त्याच्यातच, फाशी पारधी आले त्याच्यातच. कशात? फक्त इतकं म्हणत होते ते पाटलाला की आम्हाला 2 दिवस राहायचं, आमची नोंदणी घ्या. इतकं होतं. आमची काय घ्या? नोंदणी घ्या, आम्ही इतके माणसं आहेत. गोसाई आले त्याच्यातच. कशात? धर्मशाळातच. तसं तुम्ही मंदिर काय करून टाकलं? एक मंदिर ठेवलं का धर्मशाळा? कामी त्याच्यात, क्रोधी त्याच्यात, लोभी त्याच्यात, अहंकारी त्याच्यात, मलविक्षेपी त्याच्यात. सगळ्याला मुक्त प्रवेश. कारण की तुम्ही पिलेले आहेत, पिऊन पडलेले तुम्ही, होशवर नाहीत तुम्ही. मस्त टाकलेली आहे, मस्त पडलेले. तू कोणी या धिंगाणा करा, क्रोध येतो धिंगाणा करतो निघून जातो, काम येतो धिंगाणा करतो निघून जातो, लोभ येतो नाचतो मोकळं राहणे ना. हे मंदिर कसं झालंय? मोकळं. तसं तुम्ही तुमचं मंदिर काय करून टाकलंय? कोणी या, आमच्या लहानपणी खेळताना कोणी या टिकली मारा, नाही खेळले नाही का तुम्ही? ते काय मारा? टिकली मारा. आणि तसं तुम्ही कोणी या, आमचं काही तक्रार नाही, त्याचा काही विचार नाही. येते ते धिंगाणा घालतेत निघून जातेत. सत्यानाश करून टाकला कशाचा? ह्या बंगल्याचा. म्हणून ध्यानात घ्या, शरीरा हे याला नाही कळालं, याच्यातला कळालं. तसे शरीराला शरीर नाही कळालं, ते जड आहे. पंचमहाभूतच जड आहेत. पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश, त्याला कळत नाही. त्या मटेरियलाचं शरीर झालेलं आहे त्याला कळत नाही, कार्यालाच कळत नाही. त्या कार्याचं हे कारण झालेलं आहे शरीर. पंचमहाभूताचा सांगळ आहे. याच्यात पृथ्वी आहे, याच्यात पाणी आहे, याच्यात अग्नी आहे, याच्यात वारा आहे आणि याच्यात आकाश आहे. आता हे पंचमहाभूत त्याला कळत नाही, तर मग शरीराला बी कळत नाही. शरीरातल्याला कळतं, तुम्हाला कळतं, म्हणून तुम्ही चैतन्य आहेत. शरीर जड आहे ते त्याला माहीत नाही आणि ते दुसऱ्याला जाणत नाही. ते त्याला कळत नाही आणि ते दुसऱ्याला बी, तुम्ही तुम्हाला जाणता आणि तुम्ही दुसऱ्याला बी जाणता. म्हणून चैतन्य. जरा कळून घ्या जा ह्या गोष्टी. तुम्ही तुम्हाला माहीत आहेत, हां, आणि तुम्हाला दुसरं बी कळतं, तुम्हाला जग बी कळतं आणि तुम्ही तुम्हाला कळतात. म्हणून तुम्ही चैतन्य आहेत. म्हणून शरीर असंच जड आहे, तुम्ही सच्चित आनंद आहे. आणि शरीर दुःख आहे आणि तुम्ही आनंद स्वरूप आहात. शरीर काय आहे? केवळ बघा, तुम्हाला जे दुःख व्हालं केवळ शरीराचं तादात्म्यामुळं. शरीराचं तादात्म्य टाकून द्या, दुःखच नाही तुम्हाला. हे वास्तव आहे बरं. फक्त शरीराचं काय टाका? तादात्म्य टाका. तुम्ही धरले, अहंकार धरलाय त्याचा. मी देह असा काय धरलाय? मग तुम्हाला देह टाकायचा हातात आहे का अहंकार टाकायचा? देह टाकायचा हातात आहे का तुमच्या? हां, देह टाकायचा हातात आहे तुमच्या, आणि मग टाकता काय येतो? अहंकार. कोणी धरलाय? ज्यांनी धरलाय तो जीव झालाय, आत्मा जीव झालाय. ज्यांनी ह्या देहाचा काय धरलाय तो कोण? जीव. आणि जीव म्हणलं की दुःखी आहे. त्याला काही मिळू द्या, तो कधी सुखी नाही. कोण? जीव सतत दुःखीच आहे. काही त्याला मिळू द्या, त्याला दुःख, जे मिळालं ते दुःखातच जमा होत असतं. जे मिळालं, रोग्याला काही मिळू द्या, काजू मिळू द्या, कोणाला काय मिळालं त्याला? हां, काय मिळालं? खाते दुसरी आणली त्याच्यासाठी. डॉक्टरनी सांगितलं काही देऊ नका द्यायला. नाही कळत तुम्हाला आता. डॉक्टरनी सांगितलं आता त्याला काही देऊ नका. आणि लोक जेव्हा काही खात नाही तेव्हा घेऊन जाते.
कवा घेऊन जाते ते हा म्हातारं काहीच खात नाही तेव्हा मग काजू बदाम अंजीर पुन्हा नारळाचं पाणी कव्हा है आता आणलं तुमच्याकडं आणणार तुमचे मेहुणे असं नाही आणणार तुमचे मेहुणे पण बाजावर पायड्यावर डॉक्टर घेऊन येणार तुमच्याकडं काजू आणणार बदाम आणणार पोरं बी आणणार त्याचे की बाबा आता पडेच बाजार आता काहीच खाईनच बोलणार चला काजूचा पुडा घेऊन बदामाचा पुडा घेऊन डॉक्टरीनबाई बी येणार नारळाचं पाणी घेऊन कोणाकडं आत्ता कोण येत हे बिदाजी येणार हे येत होते पोथीला आपण बी खिसमिस घेऊन जाऊ त्याला पण कव्हा तरी आपल्याला कळना तरी आपले डोळे उघडायला तयार नाहीत इतके डोळे झाकून घेतले हे आपले अरे तुमचे नाहीतच ते म्हणून तुम्हाला दुःखाला कारण तुम्ही नाही दुःखाला कारण हा पसारा बी नाही तुम्ही तादात्म्य टाकून द्या तुकाराम महाराजाला देह नव्हता का तादात्म्य नव्हतं हा देह नव्हता देह होता म्हणून गाथा लिहिता आला देह होता म्हणून ज्ञानेश्वरी लिहिता आली देह नसता तर ज्ञानेश्वरी लिहिता आली असती का गाथा लिहिता आला असता का भागवत लिहिता आला असतं का नाथ महाराजाला हां काय होते त्याच्याकडं देह नव्हता का हां कशाला लावला देह त्यांनी संसाराला पूर्ण परमार्थाला लावला केवळ परमार्थासाठी वापरला आणि केवळ आपण संसारासाठी वापरला फरक इतकाच आहे आपण वापरला तो संसारासाठी म्हातार पण आलं तरी संसार सुटना हां आणि त्यांनी पूर्ण वापरला तो कशासाठी परमार्थासाठी म्हणून आज त्याची नाव घ्यालो आपण ज्ञानोबा तुकाराम कोण घेणार आहे तुमची नावं हां कोण घेणार आहे कोणीच घेणार नाही घेणार काय माया म्हाताऱ्याने काहीच नाही केलं ओ मायासाठी हे नाव घेणार बरं मिळलं ते याच्या आधी मारायला पाहिजे होतं हे नाव घेणार ले त्रास द्याले त्यांनी हे नाव घेणार तुमचे कोण नाही रडणार लटके आहेत ते सगळे चोर आहे ते सगळे तुमच्या भोवताली जमा झालेले अवघे वरकड मिळाले ते चोर गा तुम्हाला चोर वाटत नाही शाहू वाटायले ते हे लोक अरे सगळे चोर आहेत चोट्टे तुमच्या धनाकडं लक्ष आहे द्यायचं तुमची अवलाद का असलं पण तुमच्याकडून काय पाहिजे द्यायला पैसा पाहिजे म्हाताऱ्याकडून काय पाहिजे पैसे पाहिजे बायकोला काय पाहिजे तुमच्याकडून पैसे पाहिजे पोराला काय पाहिजे पैसे पाहिजे कोणी असं तुमचे पुरी असतील काय पाहिजे पैसे पाहिजे बाकी काही नाही पाहिजे काय पाहिजे आणि ज्या दिवशी तुमच्याकडं काहीच नाही राहिलं सगळे तुम्हाला टाकून देतात बाजूला हे काही कामी नाही राहिले हाका जरी मारली पोरीला म्हाताऱ्याचं लय दुखायला ती म्हणते मग रिकाम पण नाही गहू काढायचा आहे हरभरं काढायचं आहे घरी आणायचे मी येईल आता शेवटी कवा शेवटी म्हणून रिकाम पण नाही तुमच्याकडे याला जाऊ द्या तो विषय फार लांब लचक आहे सगळ्याचा अनुभवच आहे म्हणून देह आहे पण तादात्म्य नाही राहिलं देहाचं ममत्व नाही अहम नाही राहिला आता तुम्हाला अहंकार टाकता येतो विचाराने बाकी काही टाकता येत नाही तुम्हाला आता काही टाकायचं नाही आणि काही न्यायचं बी नाही फक्त अहंकार टाका हा विचारून विचार करून काय टाका हां विचार महत्त्वाचा आहे विचार करा आणि अहंकार टाका म्हणून हा विचारिता निरसले ते सहजच प्रपंच सांडले प्रपंच टाकून द्याला त्यांनी विचाराने
विचाराने यायला बाजूला व्हायचं याच्यातून, कृतीनं नाही विचाराने. म्हणून इथं महाराज म्हणतात आपण पा सारखे, आपल्यासारखं हे नाही, याच्यासारखे आपण नाही, आपल्यासारखे आपणच. कोणासारखे? तुमच्यासारखेच तुम्ही येतं, तुमच्यासारखा देह नाही बरं, तुमच्यासारखे प्राण नाही, तुमच्यासारखे मन नाही, याच्यातलं देह तुमच्यासारखा नाही, जडमूड आचेत नाही. प्राण फक्त क्रिया करतात शरीरात, ते चलन वलन धावन प्रसारण अंकुंचन व्हालं ते कशामुळं? हां, मांड्या घालायला ते, बसलंय ते कशामुळं? याच्यातलं येणं जाणं जे चालू आहे चलन वलन कशामुळं? प्राणामुळं. हे कोणाचे धर्म येतं? प्राणाचे धर्म. याच्यातले प्राण गेल्यावर चलतं का, येतं का, जातं का, बसतं का, उठतं? काहीच नाही दशाला. तर म्हणून गडबड करतात लोक, डोळे झाका, तोंड दाबा, मांडी घाला, ताजं नाही तर मांडी घालता बी ते तसंच राहतं ताठलेलं. जर नाही मांडी घातली तर नाही, डोळे जर मिटिले तर तसे डोळे वाचलेले राहते माड्याचे. म्हणून सुज्ञ माणसं असते, लवकर दाबा, डोळे लवकर झाका, भ्यासूर दिसते. सुज्ञ शहाणे असतील ना ते जमा झालेली, लवकर तोंड दाबा, वाचलेलंच राहतं ती. आता प्राण चालू आहे त्याच्यात, क्रिया चालू आहे त्याच्यात, ह्याच्यात मन आहे. काय आहे हे सगळं कळायलं कशाच्या माध्यमातून? मनाच्या. मनाला कळायलं का, प्राणाला कळायलं का, आकाराला कळायलं? तुम्हाला कळायलं म्हणजे तुम्ही चैतन्य आहे. म्हणून तुमचं स्वरूप तुम्ही लक्षात घ्या. म्हणून इथं महाराज म्हणतात आपण पा सारखे, आपल्यासारखं हे नाही आणि याच्यासारखे बी तुम्ही नाही. तुम्ही सच्चिदानंद रूप आहात, ध्यानात घ्या. तुम्ही सत आहात, तुम्ही चित आहात, तुम्ही आनंद स्वरूप आहे. जो चराचर देखे, हे चराचर तुमच्यावरच प्रतीतीला आलं. चराचर जेथून चराचर, हरीशी अव्यक्त निराकार नाही जा, हे तुमचं वास्तव हरिपाठात बी ते सांगितलं माऊलीनं थोड्या शब्दात. इथं विस्तार सांगितला आणि तिथं थोडं पण महत्त्वाचं, थोडं पण महत्त्वाचं बोलले. हरिपाठ थोडा आहे 27 अभंगाचा, पण सगळी 97,999 ओव्या ज्ञानेश्वरीच्या त्या 27 अभंगातच घातल्या. अमृतानुभव हरिपाठातच घातलाय. त्यांनी लिहिलेले गाथा हरिपाठातच घातला. ज्ञान असणारे चांगदेवाला चांगदेव 65 सांगितलेली 27 अभंगातच. सगळे ग्रंथ कशात घातले त्यांनी? हरिपाठात घातले. लहान समजू नका, 27 अभंगाचा आहे, एवढाच आहे, खिच्यात वापरता येतो. पाठ झालाय माझ्या, मुखपाठ झालाय, मी मागं म्हणतो पुढं बी म्हणतो. कोण असं वाटतं माणसाला, पण फार अर्थ आहे त्याला. एवढं असणारे ग्रंथ इतकुशा याच्यात घातले म्हणजे किती सूक्ष्म सूक्ष्म सांगितलं त्या हरिपाठात, बारीक बारीक सांगितलं हरिपाठात. लहान ग्रंथ नाही, फार मोठा ग्रंथ आहे हरिपाठ. लहान म्हणू नाही. 27 अभंग झाला हरिपाठ. आता बोल नाही, इथं नाही, आता बोलायचंच नाही हरिबद्दल. असं आहे का ते? झाला हरिपाठ. आता बोल नाही, हरिबद्दल बोलायचंच नाही. आता संसाराबद्दल बोला. आता झाला हरिपाठ. आता बोलायचंच काय बोला? आता बोल नाही, इथून आता हरिबद्दल बोलायचंच नाही. असं आहे का ते? म्हणून ध्यानात घेण्यासारखी. म्हणून इथं जे चराचर देखे, जे चराचर दिसायलं तर तुमच्यावरच मिथ्य प्रतीती आली. याची अध्यस्त रूपाने प्रतीती आली, खोटी प्रतीती. देह दिसायला खोटा आहे तुमच्यावर, इंद्रिय दिसायले खोटे तुमच्यावर, मन दिसायला ते खोटे येते तुमच्यावर, कल्पनेचं आहे ते. तुमच्यावरच प्रतीती याची प्रतीती याची नाही, देहाची प्रतीती देहाची नाही, तुमच्या प्रतीती येते. सावलीची प्रतीती सावलीची नाही, देहामुळं आहे. कोणाची प्रतीती?
सावलीची प्रतीती सावलीमुळे आहे का? मृगजळाची प्रतीती मृगजळामुळे आहे का? कशामुळे आहे? सूर्याच्या किरणामुळे. सूर्याच्या किरणाची प्रतीती सूर्यामुळे आहे आणि सूर्याची प्रतीती तुमच्या डोळ्यामुळे. या तुमच्याकडं आता सूर्याची प्रतीती कशामुळं? डोळ्यामुळं. डोळ्याची प्रतीती कशामुळं? मनामुळं. या ना जरा तुमच्याकडं कवर फिरता बाहेर या मूळ मुद्द्यावर. डोळ्याची प्रतीती मनामुळं. एक मन जर नसल तर डोळा संपला. डोळा संपला तर सूर्य बी संपला. सूर्य संपला तर मृगजळ बी संपलं. कळायलं काय? एक मन बाजूला केलं तर काय पुढं? एक मन जर तुम्ही बाजूला केलं, एक मन जर परमात्म्याला देऊन टाकलं, मन मोगरा जर अर्पिला ईश्वरा पुनरपी संस्कारा, पुन्हा येणं नाही संसारात. ह्या ही झंझटच मिटतं बघा. हे झंझट येईन बघा. झंझट नाही का तुम्हाला? हे झंझट नाही काय? किती झंझट आहे. कोणाच्या खुशामती करावं लागायल्या, कोणाच्या पाया पडावं लागायले, कोणाची खुशामत किती किती चाललंय. हे किती अपमान व्हाले तुम्हाला. किती अपमानित जीवन जगायले तुम्ही. कोणी आलं बोलायलं तुम्हाला. अपमानित जीवन आहे, खरं जीवन नाही. लाचार दीर्ण झाले तुम्ही या लोकांच्या खुशामती ह्या विषयामुळं आणि ह्या इंद्रियामुळं आणि ह्या मनामुळं. राजा असून भिकारी झालेत. कळत नाही माणसाला. कोण आहेत तुम्ही? आत्माराज आहेत. आत्मराज आहेत तुम्ही. कोण आहेत तुम्ही? आणि काय झाले? हां, इंद्रियाच्या नादी लागून, विषयाच्या नादी लागून काय झाले? म्हणून तर महाराज म्हणते आता न मागे भीक. आता मी काय मागणार नाही. हां, आता न मागे भीक. म्हणून आता मी भीक मागणार नाही. भीक मी आता राजा आहे. 17वी ओळली गा. आता मला काय मिळाली? हां, 17वी ओळली. मी असणारा ह्या 17 तत्वाहून पलीकडं आहे. आत्म ब्रह्म परमात्मा 17वी ओळली आता. 17 म्हणजे हा सूक्ष्म देह 17 तत्वाचा आहे आणि त्याला जाणणारा मी 18वा यागळा आहे. मी सूक्ष्म आहे पण चैतन्य आहे. हे सूक्ष्म आहे पण जड आहे. सूक्ष्म देह सूक्ष्म आहे पण जड आहे, सगुण आहे, दृश्य आहे. आणि मी सूक्ष्म आहे पण चैतन्य आहे, अदृश्य आहे, निर्गुण आहे. हे वास्तव तुमचं स्वरूप आहे. लक्षात घ्या तुम्ही कोण आहेत. इथं नाहीत का तुम्ही? सूक्ष्म आहेत. कसे आहेत? दृश्य आहेत नाहीत, अदृश्य आहात, चैतन्य आहात आणि निर्गुण आहात. आत्मा स्वरूप तुमचं हे. म्हणून हे चराचर देखे अखंडित. अखंडित मीच मला पाहलो सगळीकडे. हे चराचर माझ्यावरच अन्यथा प्रतीती आली, खोटी प्रतीती आली. ते बी कावर लावावं लागत का आता? हां, त्या गवळणीवाणी हरिया हो माझ्या मंदिरी. हा हा, कधीतरी याल. हा, आरशे लावले 4. मग ते कावर बंद करावं लागतं आता. कारण की तुम्ही पाहिलं की सगळे पाहते. त्याला वाटतं काहीतरी आलंय. म्हणून बघा, लक्षात घ्या या गोष्टी. आणि खरंच लय लक्षात घेण्यासारखं आहे बरं. तुम्ही फुकटच आयुष्य चाललंय तुमचं, अमूल्य किमतीचं आयुष्य. ज्या आयुष्याने सचित आनंद पदवी घेता येते ते आयुष्य तुम्ही फुकट खोट्या संसारात भुसकाटात घालायली. भुसकट उधळायला माणूस. काय उधळायला? ह्या जे भुसकट उधळायला सकाळपासून संध्याकाळ काय उधळायला. आणि काय मिळालं? हां, आणि एक दिवस नाही रोज तेच करायला. उठत तू टोपलं घेतून काय उधळीत बसतो. भुसकट काय येतं? काय मिळालं त्याला?
काहीच नाही मिळालं. त्या भुसकटातून काय मिळत असतं? बेजारी मिळती, सीन होतो, आयुष्य जातं, कंबर जाती, इंद्रिय जाते, म्हातारपण येतं आणि शेवटी त्या उधाळतात त्या असतं काय म्हणते त्याला, टिव्याहून खाली पडतं आणि मरतं ते म्हातार. काय करता करता उधळता. काय उधळायलं? रोज तेच काम करायला ते म्हातार. आणि काय नाही पासाभर आणतं संध्याकाळी येता येता, आणि काय येता येता चहा ते आणतं, पत्ती आणतं, साखर आणतं त्या पसायची, आणि त्याचं आणतं ते पितन की दुसऱ्या दिवशी पुन्हा भुसकट उधळायला. काय करायले तुम्ही संसारात? भुसकटच उधळायले. काय मिळणार आहे त्याच्यातून? ती येऊन पडणार एक दिवशी टोपल्या सगट कशाहून पडणार? ती येऊन पडणार, लोक नेऊन तुम्हाला फुकून देणार. हे संसार करता करता ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. म्हणून ध्यानात घ्या दादा हो. इथं म्हणून महाराज म्हणतात, जो चराचर देखे अखंडित, हे चराचर तुमच्यावरच मिथ्या प्रतीती आली. म्हणून सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐशी मनोधर्मे नेनेची जो. म्हणून सुखदुःखाचे जे वर्म आहेत त्याला सुख बी नाही, दुःख बी राहिलं नाही. आता त्याला कोणी सुखी करीत नाही, तो आनंदानेच असणार आहे. तो जीवन जगत असतो. सुखासाठी तो विषयाकडे जात नाही. सुख हे माझंच स्वरूप आहे, काऊन की आत्मा सुख स्वरूप आहे आणि तो आत्मलाभ झाला त्याला. म्हणून आत्मलाभासारखे काही गोमटेची नाही. आत्मलाभ झाला त्याच्यासारखं जगात काहीच चांगलं नाही. चांगलं जे असेल तो आत्माच आहे. सुख जे असेल तो आत्मतत्व आहे. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा. देव म्हणजेच आत्मा. आत्मा म्हणजेच कोण आहे? हां, देव. आत्माच देव आहे आणि देवच कोण आहे? आत्मा आहे. ज्याला देव म्हणतात ना, देव म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजे तोच. हे शब्द तुमच्याकडे येतात ते. म्हणून आत्मा लाभासारखं काही जगात लाभ नाही. आत्मा लाभ ज्याला झाला त्याला काही मिळवायची गरज नाही. त्याला सुख बी नाही, दुःख बी नाही. सुखदुःख समान. सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोधित झालं ज्ञान. उद्बोधित आलं ज्ञान. मी सच्चिदानंद ब्रह्म ह्या बोधावर तो आरूढ झाला. उद्बोधित झालं. सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे. शुभ नाही ना अशुभ नाही राहिलं त्याच्या ठिकाणी. काही शुभ बी नाही राहिलं जगात आणि काही अशुभ राहिलं नाही. त्याच्यानी सगळं शुभे, त्याला अशुभ काही राहील. हरीची आदासा हरी जाई दिशा, भावे जायसा तैसा हरी एक. त्याला काही शुभ नाही ना अशुभ राहिलं नाही. म्हणून दोन्ही ऐशी मनोधर्मे नेनेची जो. हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व जे मानी जैसे अवयव आपले होती. म्हणून समविषम भाव त्याच्याकडं सम आणि विषम दोन्ही राहिले नाही. मी आणि माझं बी राहिलं नाही. काऊन की त्याच्या ठिकाणी तो अद्वैत झाला. जया त्रिलोक्य. म्हणून तिथं महाराज म्हणतात ते मानी जैसे अवयव जे सगळं आहे तो मीच. म्हणून महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर. हे विश्वच कोणाचं घर आहे? माझं आहे. आता वेगळं घर नाही राहिलं. आयशी मती जायची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला. चर आचर आपणच झाला. सगळं आपणच. देव झाले अवघे जण, अवघे देवच झालेत. आता दोष गुण हरपले. आता कोणाचा दोष करू? तुम्ही तुमचा कधी दोष केला? तुम्ही कधी तिरस्कार केला? तुम्ही तुमचा कधी विटंबना केली? हां, नाही ना. तसं तुमच्या वाचून वेगळं नाही तर कशाचे दोष गुण आले? दोष गुण हरपले. काही तुम्हाला पाहिले. म्हणून इथं महाराज म्हणतात ते मानी जैसे अवयव आपले होती. हे एक एक काय सांगावे? अरे अर्जुना तुला आता एक एक नाही सांगत गाड्या, आता ठोकच सांगतो. जया त्रिलोक्य त्या घेवे मी ऐसे स्वभावे
बोधा आले, अरे त्रिलोक्यच मीच आहे, हां मीच आहे, अवघे त्रिलोक्य आनंदाचे चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जे जगाचा अधिष्ठान आहे, जगाचा नाथ आहे, जगाचं असणारा जो आहे तो जगन्नाथ आत्मतत्व, त्याच्या ठिकाणी चित्त स्थिर झालं, बसलं जाऊन. चित्तात आता दुसरं काहीच राहिलं नाही, चित्त चैतन्य झालं. चरणी जगन्नाथा का ठेले? चित्त ठेले, तिथून चित्त उठायला तयार नाही. कुठून? जगन्नाथाहून चित्त बाजूला झालाच तयार नाही, ते समर्प झालं, ते संपून गेलं चित्त. हरिने माझे हरिले चित्त, त्यांनी हरण केलं त्या चित्ताचं. म्हणून हे सगळं त्रिलोक्य मीच आहे. आता जे जे आहे तो कोण आहे? मीच आहे. ताईवरी की राधी, त्याच्यावर तुला सांगतो अर्जुना, लौकिकी सुखदुःखी या ते म्हणती, परी आम्हा ते प्रतिती परब्रह्मेची. हा लोक म्हणत असते त्याला सुख झालं दुःख झालं, उपाधी धरून, उपाधीकडे पाहून, शरीराकडे पाहून, इंद्रियाकडे पाहून, प्राणाकडे पाहून, मनाकडे पाहून, बुद्धीकडे पाहून लोक म्हणत असतील त्याला सुख झालं, त्याला दुःख झालं. लोक म्हणतात, पण आमचा असा अनुभव आहे, माझ्या ठिकाणी सुख बी नाही, माझ्या ठिकाणी दुःख बी नाही. मी स्वतः सच्चिदानंद ब्रह्म आहे. माझ्या ठिकाणी मला कोणी सुखी करू शकत नाही आणि मला कोणी दुःखी करू शकत नाही. मी सगळ्याचा आत्मा आहे, मी सगळ्याचं परमात्मा आहे. म्हणून असा त्याचा अनुभव आहे. परी आम्हा त्याविषयी प्रतिती, आम्हाला अशी प्रतिती, असा अनुभव आहे की परब्रह्मेची, मी परब्रह्मच आहे, परमात्मा आहे. म्हणून आपण पाया विश्व, म्हणून आपण पाया विश्व देखिजे आणि आपण विश्व ही जे ऐसे साम्यची एक उपास जे पांडवा गा म्हण, तो आपण ते विश्व जे तोच विश्व झाला. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्तत्व, असा अनुभूती आली, ते विश्वच परमात्मा आहे, हे जगतच देव झालं. मीच विश्व म्हणजे माझंच प्रतिबिंब आहे, ते मीच मला पाहलो. विश्वाचं दर्शन म्हणजे माझंच दर्शन आहे. विश्व पाहणं म्हणजे मी जे काय असेल तर माझ्या व्यतिरिक्त नाही, मीच मला पाहलो, सन्मुख झालो कैसा संत चरणी पावलो. आणि आपण विश्व जे ऐसे साम्यची एक पिजे पांडवा गा, हे तुते बहुते प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी, जे साम्य परोती जगी प्राप्ती नाही. हे तुला पुन्हा पुन्हा आम्ही ते सांगितलं, ते सांगायचं, ते सांगणारे. साम्य अवस्था, समबुद्धी घेता समान, तेच माऊलीनं हरिपाठात बी सांगितलं, साम्य अवस्था. म्हणून एक नाम हरी, तेच हरिपाठात सांगितलं अनेक ठिकाणी. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी, ते सांगितलं हरिपाठात बी. एका वाक्यात उत्तर, हरिपाठात म्हणजे एका वाक्यात उत्तर. आणि हे म्हणजे 4 पानं 10 पानं लिहित बसा, आणि तिथं एका वाक्यात उत्तर बरोबर आलंय की ती पूर्ण मार्क पडतात. म्हणून सर्वा घटीराम देहादी सूर्यप्रकाशक, एका वाक्यात हे विश्व, अरे जप तप कर्म क्रियानेम धर्म सर्व घटीराम, एका वाक्यात. बस जास्त डोकं लावायचं कामच नाही, सगळा परमात्मा अवघा देवची झाला पाहिजे, भरवून या. म्हणून ही साम्य अवस्था, ते तू ते बहुती प्रसंगी, अनेक प्रसंगात तुला तेच सांगितलं अर्जुना, अनेक पद्धतीनं तेच सांगितलं, अनेक युक्त्यांनी दृष्टांतांनी तुला ते पटवून दिलं, अनेक प्रकाराने अनेक दृष्टांत सांगितले. एक सिद्धांत पटिण्याकरता दूध पवित्र आणि गोड, फाशी तोचेचे अपद्राड, अविरवणी गोचिल, अशुद्ध काशी, ते सांगण्याकरता दृष्टांत दिले. हां, न देवाच्या परिवरी लोया ऋतल्या सहस्रवरी दरिद्री उपवास करी वरी बसून, तेच सांगितलं. अनेक अध्यात्मध्ये ते सिद्धांत सांगितला. आम्ही म्हणो याची लागी, याच्यामुळं सांगितलं हे साम्य परोते जगी प्राप्ती नाही.
याच्यासारखी जगात दुसरी कोणतीच प्राप्ती नाही. साम्य अवस्था, सगळं मीच आहे, मलाच मी पाहलो. माझ्या वाचून जगात दुसरं काहीच नाही. जग दिसत असलं तर माझ्यावरती अध्यस्त आहे, कल्पित आहे, खोटं आहे. आणि कल्पित वस्तू अधिष्ठानाहून वेगळी नसती, अधिष्ठान स्वरूपच असते. कोणची वस्तू? दोरीवरचा सर्प दिसला तो दोरीहून वेगळा नाही, दोरीहून वेगळा भासला नाही, तो वेगळा नाहीच, दोरी रूपच आहे. कोणचा सर्प? हा, दोरीवरचा सर्प दोरीहून वेगळा वेगळा आहे का तो? नाही, दोरी रूपच आहे. तसं हे जग तुमच्याहून वेगळं कल्पित आहे, म्हणून तुमच्याहून वेगळं नाही, तुमचं स्वरूपच आहे. तुमच्याहून ते वेगळं भिन्न नाही. कल्पित वस्तू अधिष्ठान स्वरूपाने वेगळी नसतीच. अधिष्ठान स्वरूपात कल्पित निवृत्ती, अधिष्ठान स्वरूप होय, असं महाराज निश्चलदासजी वृत्ती प्रभाकर ग्रंथात सांगतात. तेच ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगायले. संध्याकाळी आपला पाठ 8:30 ते 9:30 विचारसागराचा निर्मलाबाईची इथं होणार आहे. 8:30 ते, आणि त्याची आपण आज संध्याकाळी सांगता करणार आहेत. म्हणून सगळ्यांनी संध्याकाळी तिथं येणे. कशा करता? प्रसाद घेणे.